हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन माय चॅनल लर्न वेल बेसिक. मित्रांनो, आज आपण स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र पुणे 30 अंडर स्टार्स प्रोजेक्ट समेटिव्ह इव्हॅल्युएशन 1 2024-25 स्टँडर्ड 6 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स ची क्वेश्चन पेपर या ठिकाणी उत्तरासह पाहणार आहोत. दिनांक 24 ऑक्टोबर 2024 रोजी घेण्यात आलेली इयत्ता 6वी सेमी इंग्रजी गणित विषयाची संकलित मूल्यमापन 1 2024-25 ची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण उत्तरासह पाहतोय. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी ते 10वी चे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. तर सुरू करूयात. रिटन टेस्ट आहे. क्वेश्चन 3, सॉल्व द एक्झाम्पल्स गिवन बिलो. त्यातला ये write the correct option number which shows correct Roman numerals for number 19. 19 साठी रोमन न्यूमरल्स आपल्याला इथं लिहायचं आहे. तर याचा ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आन्सर आहे. बी पहा, राईट द टोटल अमाऊंट फॉर गिवन नोट्स. या ठिकाणी काय नोट्स दिल्यात. 500च्या 3 नोट्स आहेत. तर त्याची किंमत होईल 1500. 200 रुपीजच्या 4 नोट्स आहेत, त्याची किंमत होईल 800. 50 रुपीजच्या 2 आहेत, त्याची किंमत होईल 100 रुपीज. 10 रुपीजची 1 आहे, त्याची किंमत होईल 10. आणि 5 रुपीजची 1 आहे, त्याची किंमत होईल 5. टोटल अमाऊंट या ठिकाणी होईल 2415. सी 35,77,657. राईट द डिफरन्स बिटवीन प्लेस व्हॅल्यू ऑफ अंडरलाइन्ड डिजिट असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी 7ला आणि 5ला या 2 डिजिट्सना अंडरलाईन केलेले आहे. तर प्लेस व्हॅल्यू ऑफ 7 येईल 70,000 आणि प्लेस व्हॅल्यू ऑफ 5 येईल 50 आणि दोन्हीतला डिफरन्स येईल 69,950. डी यूज द ॲप्रोप्रिएट साइन फ्रॉम ग्रेटर दॅन, लेस दॅन और इक्वल इन द गिवन बॉक्स. तर इथं 6,54,589 is less than 6,54,859. अशा प्रकारे आपल्याला इथं चिन्ह वापरावं लागेल. ई टॅब्स आर टू बी पर्चेस्ड फॉर ऑल 28 चिल्ड्रन इन ए क्लास इफ द कॉस्ट ऑफ 1 टॅब इज ₹7,299. देन व्हॉट इज द टोटल कॉस्ट ऑफ टॅब्स टू बी पर्चेस्ड. 2 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. 7,299 इंटू 28. द टोटल कॉस्ट ऑफ टॅब्स टू बी पर्चेस्ड इज 2,04,372. एफ डिवाइड आहे. 7,859 डिवायडेड बाय 13. तर याचा अशा पद्धतीने आपल्याला सोडवतील. या ठिकाणी डिव्हिजन येईल 604 अँड रिमाइंडर 7. क्वेश्चन 4, क्लासिफाय द गिवन मेजर्स ऑफ अँगल्स इंटू द करेक्ट टाइप अकॉर्डिंग टू इट्स टाइप गिवन बिलो. मेजर्स ऑफ अँगल्स दिले 100 डिग्री, 281 डिग्री, 180 डिग्री, 360 डिग्री. तर स्ट्रेट अँगलमध्ये येईल 180 डिग्री, कंप्लीट अँगलमध्ये 360 डिग्री, रिफ्लेक्स अँगलमध्ये 281 डिग्री आणि ऑप्ट्यूज अँगलमध्ये 100 डिग्री. क्वेश्चन 5, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. त्यातला ए पुट टिक मार्क इन द करेक्ट ऑप्शन बॉक्स विच डिस्क्राइब द ग्रुप ऑफ होल नंबर्स. होल नंबर्स डिस्क्राइब करणारा या ठिकाणी ऑप्शन निवडायचा आहे आपल्याला. तर ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. पॉझिटिव्ह नंबर्स, 0 अँड निगेटिव्ह नंबर्स. त्यानंतर क्वेश्चन 5 मधला बी पहा, सॉल्व म्हटलेला आहे. +8 प्लस इन ब्रॅकेट +3
तर याचं आन्सर येईल 11. -8 प्लस इन ब्रॅकेट -3, याचा आन्सर येईल -11. Question 6. Solve the following examples. A. If 11 kg of rice is shared equally among 4 children, how many kg of rice will each child get? Tick the correct option box म्हटले. तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर 2. 2 integer 3/4 kg. 2 integer 3/4 kg. B. सॉल्व म्हटलेलं आहे. 2 integer 1/3 प्लस 3 integer 1/2 हे सॉल्व करायचं आहे. याचे आन्सर येईल पहा 35/6. त्यानंतर सेकंड 7 integer 2/3 मायनस 3 integer 2/5, याचा आन्सर येईल 64/15. क्वेश्चन 7. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. A. When the product of two numbers is 1, then the numbers are dash dash of each other. Tick in the correct option box म्हटले. तर याचा करेक्ट ऑप्शन येईल मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. ऑप्शन नंबर 3 मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. B. सॉल्व त्यातला 1 4/5 इंटू 3/5, याचा आन्सर येईल 12/25. त्यानंतर 4/5 डिवायडेड बाय 7/3, 7/3, तर याचं करेक्ट आन्सर येईल 12/35. क्वेश्चन 8. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. त्यातला A. देर इज 5 liter ऑइल इन an oil can. This oil is to filled in the bottle of capacity 300 ml. Then at the most how many bottles can be filled completely with oil and how many milliliter of oil will remain म्हटले. तर आपल्याला पहिल्यांदा 5 liter इज इक्वल टू 5000 ml असं लिहावं लागेल आणि आपल्याला 5000ला 300 डिवाइड करावं लागेल. उत्तरली या ठिकाणी तर पहा 16 हे डिव्हिजन येतं आणि रिमाइंडर 200, भागाकार 16 येतो आणि बाकी 200 येते. त्यामुळं ॲट द मोस्ट 16 बॉटल्स कॅन बी फिल्ड कम्प्लिटली विथ ऑइल अँड 200 ml ऑफ ऑइल विल रिमेन. बी. सॉल्व त्यातला 1.7 इंटू 0.7, तर याचा आन्सर येईल 1.19. त्यानंतर 1.15 डिवायडेड बाय 0.5, याचे आन्सर येईल 2.3. Question 9. Observe the graph and write the answers to the questions म्हटलं आहे. The following graph shows the mobile service provider companies and the number of customers using their services असं म्हटलं आहे. स्केल दिलं आहे y axis 1 unit is equal to 5 lakh customers. तर A पाहत्यातला Which company has the largest number of customers? तर C या कंपनीला 25 lakh कस्टमर्स आहेत, त्यामुळे C आन्सर येईल. B. The total number of customers of company B and company D is equal to the company of customer of which company म्हटले. तर B आणि D ची बेरीज या ठिकाणी 10 + 15 is equal to 25 lakh येते आणि त्यामुळं सी या कंपनीचे सुद्धा 25 lakh कस्टमर्स आहेत, त्यामुळं सी हे आन्सर त्या ठिकाणी येईल. सी. हाऊ मेनी कस्टमर्स आर देअर इन कंपनी ए, तर कंपनी एमध्ये 20 lakh कस्टमर्स आहेत. डी. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ कस्टमर्स ऑफ कंपनी बी अँड कंपनी सी, तर हे डिफरन्स जर घेतला आपण 25 - 10 इज इक्वल टू या ठिकाणी 15 lakh अशा पद्धतीचं उत्तर लिहावं लागेल आपल्याला 15 lakh. क्वेश्चन 10. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. त्यातला ए. ड्रॉ एनी वन ॲक्सिस ऑफ सिमेट्री. तर या ठिकाणी आपल्याला बरेच ॲक्सिस काढता येतात. आपल्याला एक ॲक्सिस काढायचा आहे, किमान सममित अक्ष त्याला आपण म्हणतो मराठीत. तर या ठिकाणी ॲक्सिस मी काढून दाखवलेले आहेत बघा, ॲक्सिस काढून दाखवलेले आहेत. तुम्हाला त्यातला कोणताही एक काढला तरी 1 मार्क मिळेल.
B. Complete the figure such that line L will become the axis of symmetry. याचा अर्थ रेषा L सममित अक्ष होईल अशा प्रकारे सममित आकृती पूर्ण करा. तर बा या ठिकाणी मी ही आकृती पूर्ण करून दाखवलेली आहे. रेषा L सममित अक्ष होईल अशा प्रकारे सममित आकृती पूर्ण केलेली आहे. क्वेश्चन 11. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. त्यातला ए. टिक इन फ्रंट ऑफ द नंबर विच इज डिव्हिजिबल बाय ऑल नंबर्स 2, 3, 4 अँड 9. तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर 4 1872. बी. सॉल्व म्हटलं आहे. फाइंड HCF ऑफ 36 अँड 54. तर HCF आणि तर 36 आणि 54चा HCF या ठिकाणी मी काढून दाखवलेला आहे. या ठिकाणी HCF आलेला आहे इज इक्वल टू 18. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन C. Question 11C. Ravi has some flower of marigold. He wants to make garlands with similar number of flowers. If he makes garlands of 14, 18 or 32 flowers, then no flower left. What is the minimum number of flowers Ravi has म्हटलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला 14, 18 अँड 32 या तीन संख्यांचा आपल्याला LCM काढावा लागेल आणि तो LCM येतोय 2016. Therefore 2016 is the minimum number of flowers Ravi has. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी ते 10वीचे असे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.